नमस्कार, मी भास्कर राऊत, गडचिरोली जिल्हा। मी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत मागील 15 वर्षापासून कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे। या 15 वर्षाच्या सेवेत शासनाकडे वारंवार आम्ही शासन सेवेत समायोजित व्हावे, शासन सेवेत नियमित व्हावे, आमच्या मानधनात वाढ मिळावी व आम्हाला आमचे न्यायिक हक्क मिळावे यासाठी वारंवार शासनाला निवेदनाद्वारे व आंदोलनाद्वारे कळविलो। परंतु शासनाकडून आमच्या कोणत्याही निवेदनाची किंवा कोणत्याही मागण्यांची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही। उलट आम्हाला शासनाने S2 सारख्या लुटमार कंपनीला विकलं आणि आमच्यावर मोठ्या आर्थिक संकटाचा भार आमच्यावर आणला। ही आमची पिळवणूक आहे। या विरोधात आम्ही सर्व राज्यातील 34 जिल्ह्यातील जवळपास 4,500 कर्मचारी संपामध्ये सहभागी आहोत। आमच्या न्यायिक हक्कासाठी आज सहभागी आहोत। त्यामध्ये सर्वप्रथम आमची न्यायिक मागणी आहे, आम्हा सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजित अथवा नियमित करावे। जे शासनाने S2 कंपनी जी आमची लुटमार करते आहे, ही कंपनी तात्काळ रद्द करून जे राज्यनिधी असोसिएशन शासनाची सोसायटी आहे यामध्ये सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना वर्ग करावं, शिवाय समान काम समान वेतन लागू करून आम्हाला आमच्या हक्काचं मानधन द्यावं। तसेच जे आमचे नरेगा कर्मचारी आहेत त्यांचं अजूनपर्यंत शासनाने कोणत्याही प्रकारचा आकृतीबंध तयार केलेला नाही, अशा सर्व कर्मचाऱ्यांचे आकृतीबंध तयार करून आम्हाला न्यायिक हक्क द्यावं यासाठी आम्ही सर्व 4,500 कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। शिवाय या शासनाने आमच्या जर मागण्यांचा सहानुभूतीपूर्व विचार केला नाही तर आम्ही अन्नत्याग आंदोलन सुद्धा करायला मागे पुढे पाडणार नाही, एवढं आम्ही बोलू शकतो। शिवाय आमच्या या मागण्या रास्त व न्यायिक आहेत। यामधून सर्व कर्मचाऱ्यांनी आजपर्यंत जी सेवा दिली त्याचा अधिकार आहे। आज प्रत्येक विभागातील कर्मचारी जे आहेत ते शासन सेवेत समायोजित झालेले आहेत, जे की फक्त दिवसातून 8 तास काम करतात आणि आम्ही नरेगाचे कर्मचारी दिवसातून 24 तास सुद्धा नरेगाचाच विचार करून नरेगाचंच काम करतो। आमच्या कुटुंबाला सुद्धा वेळ द्यायला आम्हाला वेळ मिळत नाही। आमच्या देशातील राज्यातील जे गोरगरीब कुटुंब आहेत हे समृद्ध व्हावं, यांना रोजगार उपलब्ध व्हावं, यांचं कुटुंब लखपती व्हावं यासाठी आम्ही झटतो आहोत। परंतु शासन आमच्याकडे कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष केलेलं आहे। नुसतं आम्हाला सावत्र भावनांनी सावत्र मुलगा असल्यासारखी आम्हाला वागणूक देत आहे। ही वागणूक कुठेतरी बंद झाली पाहिजे आणि आमचे सर्व कंत्राटी कर्मचारी हे शासन सेवेत समायोजित झाले पाहिजे, त्यांना न्यायिक हक्क मिळाला पाहिजे। यासाठी आम्ही सर्व कंत्राटी कर्मचारी आज आझाद मैदानावर आंदोलनाला बसलो आहोत। यापूर्वी आम्ही 23 जानेवारी 2026 ला सर्व राज्यातून काळ्या फिती लावून शासनाचा निषेध केलेला होता की आमच्या मागण्या मंजूर करावं। आम्ही निवेदन दिलं, त्यानंतर 27 तारखेपासून आम्ही कंटिन्यू काम बंद केलेलं आहे। तरी सुद्धा शासनाने आमच्याकडे कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। आम्हाला साधा आमच्या कर्मचाऱ्यांच्या पोटामध्ये काय दुखतं हे सुद्धा विचारणा केली नाही। एवढं निष्ठुर होऊन आमच्यावर कुठेतरी सावत्र असण्याची आम्हाला जागृती करतायत। कृपया शासनाला आम्ही नम्रपणे विनंती करतो, याद्वारे आजपर्यंत आम्हाला जे तुम्ही कल्याण आमचं केलं, काही ना काही आम्हाला मानधन वाढ दिली, ज्याच्यातून आम्ही थोडा बहुत पोट भरत होतो, अशी सहानुभूती न देता आम्हाला शासन सेवेत समायोजित होऊन 15 वर्ष केलेल्या सेवेचं आम्हाला बक्षीस द्यावं, एवढी आम्ही आता विनंती करतो। मी काय म्हणतो, ती कंपनी जी आहे ना S2 कंपनी, S2चा मालक कोण आहे, त्या मानधन तिला किती मिळतंय त्याचं सविस्तर थोडं माहिती द्या। सर, S2 कंपनीचा मालक कोण आहे हे आम्हाला माहित नाही। शासनाने आम्हाला डायरेक्ट विकलेला आहे आणि शासनाला जवळपास प्रत्येक महिन्याला आमच्याच पगारातून 17% रक्कम त्या S2 कंपनीला होते। जवळपास 6.5 कोटी एक व्यक्तीचं जे मानधन असतं तर जवळपास 45,000 रुपये मानधन आपल्या S2 ला दिलं जातं आणि त्यापैकी आमचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या खात्याला 29,000 वगैरे मानधन दिलं जातं, म्हणजे जवळपास 9,500 रुपये S2 कंपनीला जातात। आणि जर आपले 4,500 कर्मचारी जर पकडले तर याचा हिशोब जर केला तर आपण फार मोठ्या कोट्यवधीचा यामध्ये अपव्यय आहे। आणि हे अपव्यय टाळण्यासाठी आपल्याकडे राज्यनिधी एक असोसिएशन आहे आणि यामार्फत जर आमची नियुक्ती सर्वांना दिली असती तर आजपर्यंत जो 5 वर्षापासून जो कंपनी चालली आहे तर याचं मानधन किंवा शासनाचा जो काही बजेट आहे तो आमच्यासाठी असता। आणि आमची जवळपास 15 वर्ष सेवा झाली आणि याकडे जो आमचा कल आहे की आम्हाला इतर योजनेप्रमाणे आमच्या सुद्धा लोकांना कायम करावं आणि आकृतीबंध तयार करून या अशा कंपन्या रद्द कराव्यात आणि आम्हाला न्याय मिळावा, इतकी आमची मागणी आहे। कोरोना काळात